अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यात 1,60,00,000 रुपये खर्चून बांधलेला भोकर काळेगाव रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला आहे. निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप करत कंत्राटदारांवर कारवाईची मागणी होत आहे. तेलारा तालुक्यातील भोकर काळेगाव रस्ता पहिल्याच पावसात ठिकठिकाणी वाहून गेल्याने सार्वजनिक बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुमारे 1,60,00,000 रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच कंत्राटदाराला संपूर्ण देयक अदा करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या कामात शासनाच्या निकषांचे पालन झाले नसल्याच्या तक्रारी यापूर्वीच जिल्हा परिषदेकडे करण्यात आल्या होत्या. आता पावसात रस्ता उखडून गेल्याने या आरोपांना बळ मिळाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित कंत्राटदारांवर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने संताप व्यक्त होत आहे. भोकर काळेगाव रस्त्याप्रमाणेच तालुक्यातील इतर काही रस्त्यांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित होत असून निकृष्ट कामांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक आणि शेतकरी करत आहेत.